बघताय काय रागानी षटकार मारलाय वागानी. रवी घर जयेश घर आमचं फलंदाज दमदार घरांनी जाई किरण घर मयूर घरात हनगुणवान विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हार विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हार. हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान. समीर कदम थँक्यू. दोन्ही संघांनी लाईनअप करायचंय. बाहेर एंट्री गेट जवळ जायचंय. जसं तुम्ही काल आणि परवा आला होतात त्या पद्धतीने जायचंय. प्ले बॉईज वर्सेस जयू दुर्गेश 11. प्ले बॉईज वर्सेस जयू दुर्गेश 11. आपण दोन्ही बाजूला लाईनअप करायचंय. आदरणीय संतोष पिंगुळकर सर यांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. संतोष सर आपण खेळपट्टीच्या दिशेने या. प्ले बॉईज लाईनअप करायचंय. प्ले बॉईज कुठे आहेत? टीम प्ले बॉईज फुलपाडा तिकडे उभं राहायचं तुम्ही. प्ले बॉईज संघ चला प्ले बॉईज लवकरात लवकर या. टाइम लाईन आहे आपल्यासाठी सुद्धा. आपल्याला फायनल खेळवायची आहे. प्राइज सेरेमनी करायचं आहे. चला दोन्ही कर्णधार ही ट्रॉफी घेऊन येत आहेत का? तिथेच ठेव. त्यानंतर तुला बोलायला जाणार आहे. तिथेच ठेवून दे पहिले. प्ले बॉईज लाईनअप करा तुम्ही पहिले तिकडे. बाकीचे प्लेयर लाईनअप करा. दोन्ही संघाचे संघमालक चला आपण सुद्धा लाईनअप मध्ये यायचंय. संघमालक आपण सुद्धा संघाच्या जोडीने या. महेंद्रजी, प्रशांतजी, सदानंद पाटील आपण आपल्या संघाबरोबर यायचंय. संघमालक मॅन्डेटरी आहे. मिहिर घाग तयार आहे ना? करून दे रे मिहिर. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग VPL पर्व 8 आणि या 8व्या पर्वामधील आता ग्रँड फिनाले आपल्या भेटीला येणार आहे. मित्रो 16 संघांचा समावेश होता आणि 16 संघांमधून 2 संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेत. VPL एक अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेचं कोणी प्रोटेक्शन योग्य करत नाही, म्हणजे अचूक करत नाही. आणि या वर्षी सुद्धा त्याच प्रकारची काहीशी प्रचिती आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला प्ले बॉईज या वर्षी पहिल्यांदा प्रवेश आणि पहिल्याच प्रवेशामध्ये फायनल त्यांनी गाठली आहे. आणि दुसऱ्या बाजूला चौथा अटेम्प्ट आहे फायनल टच करण्याचा असा संघ जो दुर्गेश 11 आहे. मागील वर्षी डिपेंडिंग चॅम्पियन सेमीफायनल मध्ये पराभूत झालेत आणि या अगोदरचे सुद्धा आपण संघ बघितलेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तो इतिहास सांगू इच्छितो. 2018 ज्यावेळेला VPL ची सुरुवात झाली मनोलपाड्यामध्ये त्यावेळेला
दुर्गेश इलेव्हनने पहिलं वर्ष जिंकलं, दुसरं वर्ष दुर्गेश इलेव्हन, तिसरं वर्ष तेजस इलेव्हन, चौथं वर्ष दुर्गेश इलेव्हन, 5वं वर्ष साई हस्ती सायबा, 6वं वर्ष टीम सायबा, 7वं वर्ष निर्मल सम्राट आणि आता 8व्या वर्षामध्ये कोणता संघ हे आपण बघणार आहोत. तरी जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना इन्व्हाइट करूयात या ग्रँड फिनालेसाठी. प्ले बॉयज फुलपाडा वर्सेस जयू दुर्गेश इलेव्हन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया दोन्ही टीमचं. थँक्यू विजय. नाउ इट्स अ टॉस टाइम. दोन संघात दरम्यान आता टॉस होणार आहे आणि टॉस होण्या अगोदर सालाबाद प्रमाणे आपण यावर्षी सुद्धा काही आपले पाहुणे आहेत किंवा असोसिएशन मेंबर्स आहेत त्यांचं मनोगत घेणार आहोत. सो सर्वप्रथम मी VPL बद्दल, या VPLच्या प्रवासाबद्दल आणि VPL मध्ये आतापर्यंतचा अनुभव कसा राहिला आणि या 8व्या पर्वामध्ये VPL ला कशा प्रकारे मेहनत लागली किंवा VPL ला कशा प्रकारे घेऊन आल्यात. सर्वप्रथम मी रंजनदादा पाटील यांना विनंती करेल की आपण या VPL बद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. हॅलो. हॅलो. अंडरम बॉक्स विरार वसई तालुका या असोसिएशनबद्दल बोलू तेवढा कमीच आहे मित्रांनो. गेला आम्ही सातत्याने 8वं वर्ष आम्ही इथे पूर्ण काम करत आहोत आणि मला वाटते वर्षानुवर्ष आपलं हे असोसिएशन खूपच प्रगती करते असं मला वाटते. कारण की हे 8व्या पर्वामध्ये जर तुम्ही यावेळेला जर क्राऊड बघत असाल तर आपल्या बहीण भगिनी किंवा एवढं क्राऊड हा मला वाटते पहिल्यांदाच एवढा जास्त दिसतोय. आणि असोसिएशन यांना काय बोलू, कारण की एवढी सर्व मेहनत घेताना कोणाचा स्वार्थ नसतो, काही नाही. आणि आमचे पूर्ण असोसिएशन अध्यक्ष ऋषी देसाई या सर्व उपाध्यक्ष दिलीप शर्मा सर्व आज 1-2 महिने झाल्यापासून याच्यापासून आम्ही काम करत आहोत आणि असोसिएशन पुढे नेण्याचं आम्ही खरंच खूप काम करतो. आम्हाला असं सपोर्ट करत राहा, कारण की आम्ही पण मला वाटते थोडे दिवस वर्ष जेवढे आम्हाला होईल तेवढं आम्ही करतोय. याच्या पुढे तुमच्यासारख्यानं जी असोसिएशन चालवायचे आहे त्यामुळे तुम्ही फक्त सहकार्य करा. तुम्हाला असं वाटू नको का आम्ही कोणाबद्दल हे करतो, कोणाला कमी लेखतो, आम्ही ह्या टीमची बाजू घेतो. त्या जर का तुम्हाला असं वाटत असेल तर नाही, आम्ही नियमाचे फक्त पक्के आहोत. कारण कोणी आम्हाला असोसिएशनला डाग ठेवला नाही पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही पालघर तालुक्यात नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्या अंडर बॉक्सचं जसं भरत सर बोलतात की तुमचं नाव झालेलं आहे, निकम सर सुद्धा बोलतात ते आपल्याला शहापूर मला वाटतं मुंबईमधून येतात जे 1 to go वगैरे बोलतात. तर हे सर सुद्धा बोलतात की महाराष्ट्रामध्ये एवढ्या बॉक्स अंडरम टुर्नामेंट आपल्या लाखांनी होतात, पण तुमची जी शिस्त आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात नव्हते सर स्वतः बोलतात. कारण की तुमच्या टायमिंगला एकदा लावलं 20 मिनिटामध्ये तुमचे पूर्ण ओव्हर कंप्लीट होतात इथे. ही बाकी आपलं असोसिएशन विरार सोडलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नाही आहेत. ही आपल्याला गर्वाची बाब आहे. तर यामुळे तुम्हाला सर्वांनाच बोलतो की असंच असोसिएशनला सपोर्ट करा आणि ह्याच्यानंतर तुमच्यातले यांना असोसिएशन हे चालवायचं आहे. त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% प्रामाणिकपणे राहू आणि एवढंच बोलतो आणि दोन्ही टीमला आम्ही ऑल द बेस्ट देतो. थँक्यू. धन्यवाद रंजनदादा. त्यानंतर मी शेवटचं मनोगत समानदादा काळे विनंती करेल की आपण व्यक्त करायचं आहे.
नमस्कार. जमलेले सगळे अतिथी, प्रमुख पाहुणे आणि आमच्या सर्व क्रीडा रसिकांना मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की रात्रीचे 10 वाजून गेले तरी पण हा क्राऊड, हा जल्लोष तुमच्यासाठी आहे. तर सर्वप्रथम या प्रेक्षकांसाठी एक टाळ्या आपल्याकडनं झाल्या पाहिजे. कारण का बिना प्रेक्षकांचा आणि थिएटर जर का खाली असेल तर पिक्चर कितीही चांगला असेल तो हिट होत नाही. तर आपल्या टुर्नामेंटमध्ये हिट होण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच आपले मायबाप आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्ण हे वसई विरारचे जे असोसिएशन मेंबर आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो. सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल ते म्हणजे 16 टीम ज्यांनी सहभाग घेतला. 16 टीमचे ओनर, त्याच्यानंतर को ओनर, त्यांचे मेंटॉस, जे कोणी असेल, सपोर्ट आहे, जे काही टीमला लागणारा सर्व वेळ खर्च जे काही त्यांना लागते ते त्यांनी दिलेत. त्यांचे आम्ही असोसिएशन सर्व लोक मनापासून आभार प्रकट करतो की तुम्ही अशाच प्रकारचं प्रेम द्या, अशाच प्रकारचं हे सर्व थाटमाट आम्हाला करायसाठी प्रेरित करा आणि यापेक्षाही आम्ही चांगलं क्रिकेट करू. आणि एक नक्कीच सांगू इच्छितो की गेल्या वर्षाची जी असोसिएशननी प्रगती केली आहे, असोसिएशनच्या मागे नंतर ज्या आयोजकांनी जे ऑर्गनायझर होते त्यांनी जी प्रगती केली ती कौतुकास्पद आहे. त्यांच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा या टाळ्या झाल्या पाहिजे. कारण का दाखवलं आहे आपण, एक व्हिडिओ तुम्ही बघितला, त्या व्हिडिओमध्ये बघितली लागलेली शिस्त, वेळेची जी काय कपात करतो, वेळेवर सर्व का आपण सामने संपवतो, ह्या सर्व गोष्टी झाल्या आहेत. म्हणजे एक ग्रँड सुरुवात होती. आता हे जे ग्लॅमर लागलं आहे, ग्लॅमर ऑलरेडी आहे, आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, ग्रँड ग्लॅमर लावायचं आहे या सर्वांसाठी. आणि पुन्हा एकदा आज मी पहिल्या दिवसापासून आम्ही जेवढे मेंबर्स आहेत, कमिटी मेंबर्स, आम्ही एकच सांगतो की यावर्षी जी घटना घडली जयूच्या बाबतीत, आजही आम्हाला तो या ग्राउंडमध्ये जाणवतो. त्याची कमी उणी भासते. भले आज दुर्गे संघ फायनलला आहे पण त्यांच्या मनात जो आनंद आहे तो कुठेतरी अर्धवट आहे. कारण का त्यांचा बेस मिस्टर VPL या ठिकाणी नाही आहे. याची खंत सदैव या क्रिकेट जगाला राहणार आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दोन्ही टीम्सला मनापासून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू समंतदा. आणि तो व्हिडिओ तयार ठेवायचा आहे असोसिएशनचा. त्या अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार, जे दर्शक आम्हाला लाभले, जे 16 संघ लागले, जे सगळे खेळाडू लागले. असोसिएशनच्या बाबतीत या सर्वांनी सांगितलं की कशा प्रकारे कार्य करते. मी पुन्हा एकदा एक वर्णन असोसिएशनचं करतो. असोसिएशनची मीटिंग होते, असोसिएशनच्या सभा होतात. या सगळ्यामध्ये आमचे सगळे मेंबर्स कोणताही निर्णय घेत असताना कोणालाही बाजूला ठेवून किंवा कोणाचंही एकाचं दुःख्याचं चालत नाही. सगळेजण एकत्रित येऊन विचार करून सांगतात कोणाचं चांगलं कोणाचं वाईट. तुम्ही जर का कोणत्याही निर्णयात एंड जर बघाल तर तो घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी असतो. कोणतरी नाराज होत असतो, कोणतरी आनंदित होत असतो, हा वेगळा पार्ट. पण आम्हाला ग्लोबली ज्या गोष्टी असोसिएशनसाठी करायच्या असतात त्या आम्ही करत असतो. आणि ही असोसिएशन कोणत्याही प्रकारे आपल्या कामाला म्हणजे म्हणतात ना स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर सगळी कामं बाजूला ठेवून कार्यरत आहे. कारण आपल्या तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं. आणि याची प्रचिती काय आहे तर मी तुम्हाला सांगतो, 2018 पासून आपण ज्या वेळेला या असोसिएशनला चालू केली त्या वेळेपासून आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त संघ रजिस्टर्ड आहेत. दोन्ही असोसिएशन मिळून, मी दोन्ही असोसिएशन यासाठी म्हणतोय कारण हे प्रेम याच असोसिएशनकडून मिळालं आणि त्यानंतर बाकीचे असोसिएशन ओपन किंवा काय झालेले आहेत. सो 100पेक्षा जास्त संघ एका स्टेशनला आणि त्यानंतर इतके सारे खेळाडू एका मागील वर्षामध्ये आता 6 महिन्या अगोदरच्या वेळेला एक कॅल्क्युलेशन काढलं होतं. 1 करोड रुपये प्रवेश फी विरारचं अंडरआर्म क्रिकेट 6 महिन्यामध्ये भरतं. 1 CR 1 करोडची प्रवेश फी हे आपलं विरारचं अंडरआर्म क्रिकेट भरतं. मी विरारचं पर्टिक्युलरली का म्हणतोय, ही असोसिएशन वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आहे जरूर, पण पर्टिक्युलर त्या नॉकआउट मॅचेस आणि बाकी साऱ्या मॅचेस बाजूला काढल्या तरी सुद्धा विरारमध्ये एवढी एंट्री फीज जाते. म्हणजे आपल्या या अंडरआर्म खेळाडूंच्या मागे इतका सारा पैसा इन्व्हेस्ट होतोय आणि इतके सारे पुरस्कर्ते आपल्याला मिळतात, इतके सारे ऑर्गनायझर्स मिळतात. म्हणजे आपण राईट पाथवरती काम करतोय. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने आपल्याला सगळ्यांना थक्क केलं. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मागील वर्षी झालेली 10 ते 12 आयोजन अशी होती त्याने फक्त खेळपट्टीने मैदान बनवण्यासाठी किमान 40,000 रुपये टाकले होते. 40,000 फक्त विकेट बनवण्यासाठी. ही अचिव्हमेंट आहे आमच्या असोसिएशनची, ही अचिव्हमेंट आहे आमच्या अंडरआर्म क्रिकेटची. आमच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करत असताना विरार इज द ओनली सिटी ज्या ठिकाणी 12 ते 13 कॉमेंटेटर्स तयार झालेत. हे आमचं विरार आणि हे वसई तालुका आहे आणि आम्हाला त्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. आमच्याकडे अंपायर्स तयार होणार, आमच्याकडे कॉमेंटेटर्स तयार होणार आणि आमच्या कॉमेंटेटर्सचा
येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोच्च असणार ही कमिटमेंट आहे वसई तालुका बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशन कडून आणि इथून सर्वोत्तम खेळाडू दिसणार. भरपूर जणांना वाटतं की मुंबईचं क्रिकेट वेगळं आहे, महाराष्ट्राचं क्रिकेट वेगळं, पुण्याचं वेगळं, ठाण्याचं वेगळं, भरपूर ठिकाणचं. तुम्हाला आता सांगतो की तुम्ही बोरिवलीच्या पुढे गेल्यानंतर कधी टिचकी क्रिकेट, स्लो स्पिन, थोडीशी साईड आर्म ॲक्शन, अंबरनाथ साईडला मनगटी सायन गोलंदाजी करणं, वरळी साईडला चक्री पद्धतीची गोलंदाजी, पुण्यात गेल्यानंतर हाफ पिचचं क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट, असं भरपूर क्रिकेट आहे. पण मी पूर्ण विश्वासाने आज आम्ही सगळीकडे जातो म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या एवढी शिस्त, एवढ्या 8 तासामध्ये 15 मॅचेस कोणत्याही ठिकाणी बघायला मिळालेल्या नाही आहेत. नाही 15 मिनिटामध्ये इनिंग झाली आहे, ना 20 मिनिटामध्ये. त्यांना कमी लेखत नाही आहे. आमचे सर्व खेळाडू शिस्त पाळतात, आमचे सर्व संघ शिस्त पाळतात म्हणून आम्हाला हे बळ येतं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक सेक्टरमध्ये प्रगती करतोय. त्यांचे फॉर्मॅट त्यांच्यासाठी वेगळे आहेत, आमच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही खेळतोय आणि हा आमचा बेसिक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटला प्रगती साधत असताना आम्ही इतक्या लेवलवरती आलो आहे. सगळ्यांनी प्रेम दिलं आहे म्हणूनच हा सक्सेसफुल फॉर्मॅट आहे आणि आमची असोसिएशन याच पुढे अशीच कार्य करत राहणार आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. फक्त विश्वास ठेवा, कोणाविरुद्ध कोणी काही करत नाही आहे. तुम्ही तुमच्या मनातला भ्रम काढा, फक्त क्रिकेट खेळण्यावरती लक्ष द्या. तुमचं चांगलं क्रिकेट आणि अजून ग्लॅमर या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटला येताना पाहायला मिळणार आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 वेळा आपण बाईट ठेवली ती, 2 या 3 वेळा. सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, गोल्ड कॉईन्स झालेले आहेत आणि इथून पुढे अजून मोठमोठी बक्षिसं, इंडिव्हिज्युअल बक्षिसं, प्राइजेस येणार आहेत. सो तुम्ही त्याच्यासाठी स्टेट ट्यून राहा, अलर्ट राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार घेऊन जातो या ग्रँड फिनालेच्या टॉसकडे. इट्स अ टॉस टाइम, ग्रँड फिनालेचा टॉस. आणि मी विनंती करेल आदरणीय ऋषिदादा देसाई यांना की आपण ही नाणेफेक करण्यासाठी यायचंय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करत असताना 2 आमचे कर्णधार विकास जसकर वर्सेस जयेश बनसोडे. Here is the call from play voice and tail it is. विकास जसकरने टॉस जिंकलाय आणि विकासची चर्चा करणार आहे. विकास, टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? मी क्षेत्ररक्षण करेल पहिला. आज जयू नाहीये परंतु पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅच, तिसरी मॅच, एक स्टेप पुढे आलात. प्रत्येक खेळाडूचा संघर्ष आणि जयू दुर्गेशिलांच्या संपूर्ण संघाच्या मेहनतीबद्दल कसं वर्णन कराल? सर्वात प्रथम मी सांगेल प्रेक्षकांना का मी ही टुर्नामेंट खेळणार नव्हतो. माझे ऑनर साधारण दादा आणि प्रशांत करत तो बोला तुला याच्या जयेशसाठी खेळायला लागेल टुर्नामेंट, म्हणून मी टुर्नामेंट खेळतोय. क्या बात आहे. आणि मगाशी विचारायचं राहिलं होतं कारण तुमचा आवाज बसलेला होता. ओनर्स सदानंददा पाटील म्हणजे आता बाकी यांचे ओनर्स आहेत, त्यांच्या ओनर्सचा सगळ्यांनी मनोद व्यक्त केलंय. आपण काय सांगाल आपल्या संघ मालकाबद्दल ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय? साधारण दादा म्हणजे आमचे पाठीराखे, खंबीर पाठीराखे. आम्हाला जे काय लागेल, चिका काय लागेल घेऊन ये अशी माणसं. आजपर्यंत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतात. काय राहिला असोसिएशन मधला अनुभव? मागील 4 वर्ष फायनलमध्ये एंटर करतायत आणि VPL बद्दल. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेल या ना VPL ती प्लेअर लोकांसाठी प्लॅटफॉर्म आहे नक्कीच, कारण ते त्याचं ताजं उदाहरण मॅगी, तो मॅगी आता दिसण्यात आलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जयेश बनसोडे प्ले बॉईज समोर दुर्गेश इलेव्हनचा संघ आहे, बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ करायला बघू. प्ले बॉयची पहिल्यांदा एंट्री झाली आहे. जयो दोन्ही तुझ्यावरती विश्वास एवढा टाकला आणि त्यानंतर संघ ज्या पद्धतीने खेळलाय, संघाबद्दल काय बोलशील? संघ तर खूप चांगलाच केलाय. आता फायनलला पण इफेक्ट देऊन खेळा, बस एवढंच बोलतो. VPL आणि असोसिएशन अंतर्गत खेळत असताना झालेल्या साऱ्या प्रगतीच काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि असोसिएशन बद्दल? असोसिएशनने तर मोठंच खूप काही केलंय आपल्यासाठी, मुलांसाठी. बस खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मित्र, ग्रँड फिनालेचा टॉस झाला आणि टॉस जिंकला जयू दुर्गेश 11. चौथ्यांदा फायनलमध्ये आलेले आहेत. जिंकण्याची अपेक्षा किंवा ती आतुरता त्यांना सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉईज पहिल्यांदा फायनलमध्ये खेळतात आणि त्यांना सुद्धा जिंकायचं आहे. दोन्ही संघांना जिंकायचं असताना दोघांच्या मनातील ज्या इच्छा अपेक्षा आहेत पूर्ण होतील की नाही हे सर्व आपल्याला बघायचं आहे. आणि हे 2 संघ खेळत असताना या दोन्ही संघांना हार्डली मनापासून सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, ॲज अ क्रिकेटर म्हणून, ॲज अ प्रेक्षक म्हणून. आणि म्हणूनच या दोन्ही संघांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊयात आणि त्या ग्रँड फिनालेकडे. थँक्यू. मी सर्व मान्यवरांना विनंती केली की आपण हस्तांदोलन केल्यानंतर व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे आणि दोन्ही संघ आपण आपल्या पोझिशन घ्यायचे. थँक्यू.
येस आणि नाही डीजे मयूर थांबण्या जे हा सामना चालू होण्या अगोदर ती व्हिडिओ जी आम्ही सांगितली होती एकदा ती व्हिडिओ प्ले करूयात. लेट्स 1 2 3. नमस्कार. कहाणी VPLच्या मागील असणाऱ्या वसईविरार बॉक्स संग्राम क्रिकेट असोसिएशनची. मित्र मागील 7 वर्षामध्ये कार्यरत असताना असोसिएशनच्या माध्यमातून साध्य झालं तरी काय. वसईविरारच्या अंडरआर्म क्रिकेटला लागलेली शिस्त, वाढलेल्या खेळाडूंची गुणवत्ता, वाढलेल्या क्रिकेटचा स्तर ही असोसिएशनची ओळख राहिली आणि याचं जिवंत उदाहरण आणि याचा मोठा पुरावा म्हणून मागील वर्षी 2024ची VPL झाल्यानंतर झालेल्या हंगामाची सुरुवात. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने सगळ्यांना थक्क करणारं चित्र आपल्या सर्वांसमोर सादर केलं. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धांमध्ये आपलं नाव कोरलं, त्याचबरोबरीने त्याला वसई तालुक्याचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप हे सुद्धा नाव दिलं. एक स्पर्धा त्यानंतर झाली, तिने तर वसईविराची चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वांना थकीत करणारी आपल्या समोर दाखवली. एक अशी स्पर्धा जिने वसई तालुक्याची आदिलकोळी संस्कृती सगळ्यांना दाखवली. एक अशी स्पर्धा जिने इतिहासकालीन मावळ्यांचं रूप सगळ्यांना दाखवलं. एक अशी स्पर्धा जिने साक्षात आई एकविरेला मैदानावरती घेऊन आली. एक अशी स्पर्धा जिने साक्षात संपूर्ण क्रिकेट स्टेडियम आपल्या समोर सादर केलं आणि अशाच स्पर्धांनी, अनेक अशा स्पर्धा छोट्या मोठ्या ज्या काही झाल्या त्या स्पर्धांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणूनच या सर्व आयोजकांचे मनापासून आभार, ज्याने खूप मोठं योगदान दिलं या वसई तालुक्याच्या अंडरआर्मच्या क्रिकेटला मोठं करण्यासाठी. आणि त्याचबरोबरीनं ग्रँड सॅल्यूट त्या संपूर्ण टीमला, जी टीम हे सर्व करण्यासाठी सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्या टीमचं नाव होतं वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन. आणि मी ज्यांची चर्चा करत होतो हे 10 कॉमेंटेटर्स आहेत. आज यातले काही आलेले नाही आहेत, पण बाकीचे सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता. अजून याच्यामागे 4 ते 5 ऑन गोईंग आहेत, म्हणजे ते अजून या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत, प्रगती करू इच्छित आहेत आणि ते सुद्धा चांगला बेस निर्माण करतायत. यानंतर या स्क्रीनवरती दाखवलं जाणार आहे असोसिएशनची कामं किती ट्रान्सपरंट असतात ते आम्ही दाखवणार आहे. ट्रान्सपरंट काय असतं तर आतापर्यंतचे हायेस्ट रन स्कोरर आणि हायेस्ट विकेट टेकर डायरेक्टली या स्क्रीनवरती दिसेल. बघा, हायेस्ट रन स्कोरर आणि हायेस्ट रन स्कोरर मध्ये सिद्धांत वारंग 127 धावांवरती आहे आणि त्याच्या खाली अनिकेत मुळे 69, यश वैती 67, विघ्नेश साखलतोडे 63 आणि रोनित गोळकर 61, मनीष विश्वकर्मा 60. आणि त्यानंतर हायेस्ट विकेट टेकर मध्ये कोण आहे? हायेस्ट विकेट टेकर मयूर पडेलकर 6 विकेट, हितेश भोईर 5, राहुल पुळेकर 5, विघ्नेश साखलतोडे 5 आणि राहुल मोरे JCCB 5. हे हायेस्ट विकेट टेकर आहेत. हा डेटा ॲज पर तुमच्या 12th मॅनने जी माहिती दिली आहे तुमच्या इथे आल्यानंतर स्कोररला, त्याप्रमाणे हा डेटा इथे पब्लिश केला गेलाय. इथून पुढची फायनल, त्यातले रन्स आणि बाकीचे विकेट्स काउंट केल्यानंतरच इंडिव्हिज्युअल प्राइज आम्ही देणार आहोत. आणि एक विशेष सन्मान या स्पर्धेसाठी खास बदलापूरवरून येऊन गेले 3 दिवस त्यांनी अंपायरिंगमध्ये आपली कला सादर करत असताना आपल्या सगळ्यांना खूप चांगले सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या मैदानामध्ये केला जातोय. मी विनंती करेल सल्लागार रंजनदादा पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या 1 to go साठी. थँक्यू. फ्यू वर्ड्स फॉर VPL. या VPL साठी 2 शब्द आणि आपला अनुभव या स्पर्धेमधला आणि या इकडे येत असताना आपण काय फील करता? इकडे येण्याबद्दल म्हणायचं बोललं तर विरार असोसिएशनचं जसं रंजनदादाने म्हटलं की खरंच ह्या असोसिएशनचं खरंच कौतुक आहे. कारण मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरतो, पण ती शिस्त खरंच मला बघायला नाही मिळत. ह्या नियोजित वेळेपेक्षाही कमी वेळात जी मॅच होण्याचं
जे तुमच्याकडे बघायला मिळतं ना, खरंच कौतुक आहे. आणि असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला ना, हे खरंच तुमचं भाग्य आहे. आणि अशा टुर्नामेंट उत्तरोत्तर पुढे व्हाव्यात. आणि तुम्ही गेल्या 3 दिवसात जे भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. अजून उत्तरोत्तर आपण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये ती प्रगती साधत राहो, यशाची उंच उंच शिखर गाठत राहो, अशा सदिच्छा. आणि फायनलच्या सामन्याला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी लागलेले आमचे स्पॉन्सर, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लागले, ते आमचे व्हेन्यू पार्टनर अमाया क्लासिक क्लब, राजूजी यशवंत पाटील साहेब आणि ग्रीष्मा पाटील पोटे मॅडम यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्याचबरोबरीनं एविपल त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य लागले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आमचे ग्राउंड पार्टनर गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी संतोष पिंगळकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, आपलं सुद्धा मनापासून आभार. फन गॅलेक्सी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आले, त्यांचं मनापासून आभार. एमईटी मोटर्स त्यांचं मनापासून आभार. लंबोदर क्रिएशन त्यांचं मनापासून आभार. तेजस्वी कांबळी त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं या स्पर्धेसाठी लागलेले सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि फायनल सिरीज आणि फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ऑकले गॉगल, जयू स्पोर्ट्स अर्नाळा यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट, ट्रॅक, टी शर्ट आणि ट्रॉफी ही स्पॉन्सर करण्यात आली आहे. आमच्या अजून उर्वरित काही स्पॉन्सर आहेत, त्यांची सुद्धा आम्ही नावं घेणार आहोत. त्या अगोदर या मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला जयेश बनसोडे, त्याच्या साथीनं अनिकेत मुळे, गोलंदाजी मार्कवरती विकास धासकर. पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड अडवलाय. ओहो, अक्षय पाटीलने सांगितले मी या VPL मध्ये काय एकदा बेस्ट फिल्डर होतो. सीझन 3 चा तो त्याचा थरार, 3ऱ्या वर्षामध्ये केलेल्या त्याने क्षेत्ररक्षणाद्वारे त्या दाखवलेल्या त्या कला, आणि त्यामुळे पहिला चेंडू त्यांच्याकडे आणि त्यानंतर जयूने दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिलाय चेंडूला. पहिली धाव धपालकाचा श्री गणेशा झाला आणि श्री गणेशा झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट. अनिकेत मुळे या खेळाडूने प्रभावित केलं. मागील 3 वर्षाचा याचा जर काळ पाहाल तर एंट्री केल्यानंतरच सगळ्यांच्या नजरेमध्ये हा खेळाडू बसला होता. कमी वयामध्ये पदार्पण आणि पदार्पणानंतर आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी, त्या बळावरती तो आज आज ॲज अ आयकॉन म्हणून प्ले बॉय संघाकडून खेळतोय. हलक्या हाताने खेळले चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. नयन देवलग जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. एका एकाने काय होतं तर आठवतं थेंबे थेंबे तळे साचे ही शाळेत जीवनातली म्हण, आणि त्याप्रमाणे त्या धावांचं तळ साठत असतं. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला उडून झाला फरार. चेंडू सीमारे का पार, चौकार. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली. थँक्यू डीजे. चौकार आलाय, 4 धावा आल्या जयेश बनसोडीच्या बॅट मधून. आता आग ओकणं चालू झालंय. विघ्नेश चिका ओ इथे रन आउट. हा नाना थांब धाव सगळं काही ऐकायला आता मिळणार आहे. प्ले बॉय जिंकण्यासाठी आले. हमारी एंट्री पहली बार हुई है, हमारी एंट्री पहली बार हुई है, लेकिन सबसे अलग है, सबसे ग्रेट है, सबसे थेट है. आणि असं सांगत असताना त्यांची सुरुवात तितक्याच चपळाईनं होत असताना दिसते जरूर, परंतु जयू दुर्गेश 11 आम्ही या फॉर्मॅटचे बादशाह आहोत. या फॉर्मॅटमध्ये आम्ही 4थ्यांदा फायनल पर्यंत आलोय, 3 वेळा चॅम्पियन झालोय आणि आता 5व्यांदा फायनल मध्ये झालोय. मी विसरलो होतो 1 वर्ष, पण आता या 5व्या वर्षामध्ये येत असताना हे 4थं टायटल काय आपल्या नावे करतील का? इनसाइड आउट पुन्हा एकदा. दोघांचे प्रयत्न चांगले, पण शेवटी फळ मिळालंय फलंदाजाला. चेंडू होता सीमारेखा फरार, चौकार. थँक्यू. आणि जसं मी म्हटलं होतं मगाशी आमचे काही स्पॉन्सर बाकी आहेत, आणि त्याच्यापैकी आमचे टायटल स्पॉन्सर RS ग्रुप, रोहनदादा सावंत यांनी सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला केलंय सालाबाद प्रमाणे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पुन्हा एकदा आराध्य स्वर्ण गोल्ड लोन त्यांचा सुद्धा मनापासून आभार. प्रफुल्लजी साने साहेब त्यांचं मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू फ्लाईट होती हलकीशी, नो बॉलचा इशारा. जयचा पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धाव देऊन जातोय, आणि फक्त एक्स्ट्राची धाव नाहीये, हे एक्स्ट्रा फ्युएल आहे जे धावण्यासाठी मदत करते प्ले बॉयच्या धावपलकाला. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा.
विभूती विनेट फायबर यांच्याकडून नेट प्रोव्हाइड करण्यात आलंय. राहुल दादा ठाकूर यांच्याकडून त्यांचा सुद्धा मनापासून आभार. आमचे 3 दिवसाचे एडिटर म्हणून काम पाहणारे करून दे रे मिहीर चे मिहीर घाग त्यांचं मनापासून आभार. आमची संपूर्ण पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम त्यांचं मनापासून आभार. आमचे DJ मयूर सदा व्यस्त त्यांचं मनापासून आभार. LED स्क्रीन त्यांचं मनापासून आभार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी चेंडू जातोय. आमचे ते 16 ओनर्स त्यांचे मेंटॉर्स सगळे खेळाडू त्यांचं मनापासून आभार. आमचे दोन्ही पंच आणि त्यानंतर असोसिएशन मेंबर्सपैकी राहणारे आमचे उर्वरित पंच त्यांचं मनापासून आभार. अशी काही विशेष नावं सुद्धा आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत. त्या अगोदर या मॅचच्या दिशेने जाऊयात. जयचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये गेलाय. सिंगल नाही मिळालीये. इथे डॉट आलीये. जयेश बनसोडे जय समोर मोठ्या फटक्यासाठी जात आहेत. डाऊन द ग्राउंड वॉट अ शॉट. बसलाय बॅट आणि बॉलचा चांगला मेळ आणि त्याच्या समोर जयचे प्रयत्न ठरल्यात फेल. चेंडू सीमारेखा पार. चौकार. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. येस वाट लागली. बघा ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला डिंकीदादांनी सांगितलं होतं रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेची. ती गरमी दिसणं गरजेची. तो आक्रोश तो चल्लोष दिसणं गरजेचा. मैदानाबाहेर तुमची मैत्री असावी आणि ती आता रायव्हलरी म्हणजे तू शेर तर मी सव्वा शेर आली कहाणी. यावं लाईन टू द गॅप. ब्युटिफुल स्ट्रोक बाय जयेश बनसोडे जो सोडवतो सगळे कोडे. शानदार स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. चौकार. इल्ले फिकर आजा इधर बीट पे लगा ले तू ठुमका. 1 2 3 4 get on the dance floor. जयेश पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला हातामध्ये चेंडू. रनआउटची संधी. फलंदाज ओ ओ ओ ओ आप कितना भी दिखाइए बैट को यही होगा जो हमारे अंपायर कहेंगे हमारे टीवी अंपायर कहेंगे. एक बात फिर से फैसला थर्ड अंपायर की तरफ. जय बॉलिंग मार्क वरती. ये क्या हुआ है. हमारे ऑफिशियल अंपायर दिलीप शर्मा. सोनू सर क्या बताएंगे देखना होगा. यस फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. फलंदाजचं नाव आदित्य परुळेकर. मॅगी मैदानाच्या आतमध्ये येतोय. जर का आदित्य परुळेकरने 3 बॉल 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस RS ग्रुप कडून आणि जर का पूर्ण इनिंग मध्ये 5 चौकार मारले तर 2000 रुपयाचं बक्षीस श्रेयस गुरव नाटू यांच्याकडून. एस बनसोडेने जर का लगातार 5 चौकार लागले तर 1000 रुपये बारोंडा 11 यांच्याकडून. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. प्रेक्षक काहींचे कॉल डिस्कनेक्ट होतील. काहींचे कॉल येत असताना मोबाईल स्विच ऑफ होऊ शकतो. नेटवर्क जाऊ शकतो. त्यामुळे त्याबद्दल अगोदरच दिलगिरी व्यक्त करतोय. कोणी राग मानू नका कारण आम्हाला मॅच सुद्धा चालू ठेवायची आहे आणि मॅच वरती सुद्धा नजर ठेवायची आहे. तुर्तास धावा किती झाल्यात 22 वरती धावफलक आणि 22 धावा झाल्यानंतर 2 षटकं संपलेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी विघ्नेश साखलतोडे. बघा दोघांची खासियत काय राहिली आहे. हे कोणतेही कोडे जे आहेत ना त्यांच्या आडनावाने सोडतात. साखलतोडे बनसोडे सोडे तोडे. आता सोडवतो कोण तोडतो कोण. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अभिनव. ओ हो चेंडू आउट. ये बाबा काय
काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. बघा आता या सगळ्या थँक्यू तो जादूटोना आपण नंतर करूया. पण मयूर आत्ता सर्वात चांगलं बक्षीस आलंय आणि ते चांगलं बक्षीस मी यासाठी अनाऊन्स करतोय. सुप्रसिद्ध नवरात्रोत्सव सादर करणारं मंडळ म्हणजेच ओम श्री 879 मित्रमंडळ विरार पूर्व, त्यांच्याकडून दोन्ही इनिंगमध्ये जे जेवढे चौकार येतील प्रत्येक चौकाराला 100 रुपये, दोन्ही इनिंग मधील प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस ओम श्री 879 मित्रमंडळाच्या वतीने लगवण्यात आलेले आहेत. 100 नाही 200. ओ प्रत्येक चौकाराला 200. ओम श्री 879 मित्रमंडळ. विघ्नेश साखलतोडे समोर, गौरव पाटकर. ओ यावेळचा चेंडू वाईड यॉर्कर सरळ ऑरोच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू जे सांगत आहोत त्याला पाहायला मिळतीये. बघा गौरव पाटकर, पण त्याला वाट कशी करायची ते चांगलंच माहीत आहे, कशी काढायची ते चांगलं माहीत आहे. सध्याची स्थिती प्रतिकूल नसली किंवा प्रतिकूल असली तरी सुद्धा तिथून मार्ग काढणं गौरव पाटकरची खासियत आहे. गौरवने ड्राईव्ह केलं यावेळेला गॅप मधून. ओ व्हॉट अ फील्ड, अक्षय पाटील. काय जबरदस्त डाईव्ह लगावली आहे. बघा या संघातील मल्टिपल हिरोज आपल्याला दिसलेत. जयदुर्गेश मध्ये अक्षय पाटील आता दिसतोय. काल अभिनय नाईक होता आणि त्यानंतर जय होता, त्यानंतर ब्रिजेश होता. असे अनेक अनेक खेळाडू दिसलेत. पण दुसऱ्या बाजूला आदित्य परळेकर, ओहो हो, यावेळेला जतीन प्रभू यांच्याकडून 1000 रुपये, श्रेयस गुरव यांच्याकडून 1000 रुपये. मॅगी फलंदाजी करत असताना स्कोअर 50+ गेला तर ही अनोखी बक्षीस आहे. पण मॅगीचा एका दिवसामध्ये फॅन बेस खूप मोठा झालाय. चेक केलं जाणार आहे. अंपायर्स चेक करतील. गौरवच्या लगातार 5 चौकाराला 2000 रुपयाचं बक्षीस. पूर्ण इनिंग मध्ये 5 चौकार मारले तर 2000 रुपयाचं बक्षीस. स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत थोडे तिथून बाजूला व्हा, कारण मागे स्कोर दिसत नाहीये. स्क्रीन समोर जे आहेत त्यांनी बस. थँक्यू. प्रेम आय थिंक होते तिथे. चारो तरफ सन्नाटा आहे, चारही बाजूने शांत चित्ताचं वातावरण. दोन्ही संघाचे प्रशंसक शांत आहेत. तुम्ही जेवढे शांत बसणार, प्ले बॉयज असो किंवा जय दुर्गेश 11, तितकीच तुमच्या खेळाडूंची एनर्जी कमी होणार आहे. प्रत्येक वेळेला तो आक्रोश किंवा ते चिअर करणं गरजेचं आहे. फायनल सारखी फायनल वाटली पाहिजे. Field umpire decision. It's a fair delivery.
छोटीशी विश्रांती आली आहे. विकेट हॅट्रिकसाठी नयन मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. विघ्नेश साखलतोडेला चेंडू गॅप मधून गौरव फाटकर. मी म्हटलं याला वाट शोधणं माहित आहे आणि त्याने चेंडूला पाठवलंय कव्हर सीमारेखा पार. चौकार. कंडिशनम हे अर्थम क्वेकपम हिलडुल सब शेकपम. फन गॅलेक्सी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल स्पॉन्सर करण्यात आल्या असे आमचे शानूबाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शानूबाई आपल्याला विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत VPL सीझन 8च्या वतीनं आणि त्यांचा मित्रपरिवार त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आदित्य परुळेकर स्ट्राईक एंड वरती आहेत. कुणाल यांच्या हातामध्ये चेंडू. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. कुणालने मगाशी 6-14ची मॅच खेळत असताना चांगली गोलंदाजी केली. मागील मॅच मध्ये सुद्धा चांगलं षटक त्याच्या माध्यमातून यावेळेला कट करण्याचा प्रयत्न स्लाइस करायचा होता. हा बॅकफूट स्लाइस होता पण त्याच्यावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये आणि असं असताना आवाज यायला लागलाय चारी बाजूने. बघा जे कोणी पडदा गोऱ्या पडदा वरती घ्या. हो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी आणि चेंडू हाताला लागलाय की आणखी कुठे. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. हातामध्ये चेंडू. ब्रिजेश बघा ज्या वेळेला काल संबंधात चर्चा केली होती आपण त्यावेळेला एक सायबा ग्रुप होता, एक फुलपाडा ग्रुप होता, एक नवापूर अर्नाळा ग्रुप होता आणि एक निर्मळ ग्रुप होता, नालासोपारा ग्रुप होता. आता यामधून 2 जे संघ फायनलमध्ये खेळताना दिसत आहेत. यावेळेला आडव्या बॅटनं कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एक धाव तिथे धावून कंप्लीट. आणि या सर्व ग्रुपमधून एक फुलपाडा ग्रुप आलाय आणि एक अर्नाळा ग्रुप आलाय. आता या दोघांमधून कोणता संघ बाजी मारतोय हे पाहावं लागणार आहे. पण मॅच इंटरेस्टिंग होईल. धावा कितीही झाल्या तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग, त्या धावांचा बचाव हा बघण्यासारखा असणार आहे. कारण तुल्यबळ संघ आहेत दोन्ही संघांमध्ये. तशी स्टारकास्ट आडव्या बॅटनं आदित्य परुळेकर. मॅगी मेरा नाम है और मेरा काम भी इसी तरह का है. मुंबई से आया मेरा दोस्त तलम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. ऑन साइडला मारलेला हा फटका, पॅडल स्वीप. आदित्य हा एमर्जिंग प्लेअर मध्ये सर्वोत्तम खेळाडू मी म्हणेल ज्याने चांगला परफॉर्मन्स करून दाखवलाय बॅटिंगद्वारे. मला ती पहिली मॅच आठवते ज्या पहिल्या मॅचमध्ये 35च्या आसपासच्या धावा. यावेळेला बॅटची वरची गाडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय आणि कुणालचं हे षटक या ठिकाणी संबंध. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 झाल्यात, 34 झाल्यात. अजून एक षटक बाकी आहे. मित्र कितीही धावा झाल्या तरी सुद्धा या मॅच मधली रंगत ही शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला बघायला मिळेल. कारण तसा या दोन्ही संघाचा खेळ राहिलाय. अप्स अँड डाऊन अनेक पाहिलेत यांनी आणि अप्स अँड डाऊन पाहिल्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये नयन मांगला यांच्याकडून विघ्नेश साखलतोडेसाठी. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी. या क्रिकेटवरती प्रेम करणारे हे दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असताना रनआउटची संधी, परंतु यावेळेला हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. लगातार 3 डॉटसाठी ताई पॅकर राकेश तामोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 3000चं बक्षीस, माफ करा 3000चं बक्षीस आहे.
मॅगीच्या 3 चौकाराला RS ग्रुप कडून 500. समोर डाउन द ग्राउंड. ओ यावाला व्हाट अ शॉट. बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. तुझको बताएंगे गोरी रे, Thank you. 2 मिनिटात मध्ये मॅगी बनते, सगळ्यांना माहिती आहे. 2 मिनिटात मॅगी बनते. ऍडव्हर्टाइजमेंट सांगितलं आता, मी नाही म्हणत, माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये. पण हा मॅगी 2 मिनिटात गेम बदलतो आणि तो गेम बदलून त्याने दाखवला बॅटिंगद्वारे. व्हॉट आउटस्टँडिंग बॅटिंग बाय आदित्य परुळेकर आणि विघ्नेश समोर. विघ्नेश पुन्हा एकदा आदित्य समोर. या बाला उच्चवेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, वेगवान चेंडू आणि त्याला लेफ्ट केलंय. अंडरआर्म में कसोटी, डॉट बॉल. उरलेल्या बॉलमध्ये जागीने 1 चौका मारला तर 2000 रुपयाचं बक्षीस. श्रेयस गुरव नाटू आज जोरात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला ब्रिजेशनं. स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल. गो 40 धावा धावपलकावरती. हो यावेळचा बॉल डॉट. येस इट्स अ डॉट. विकेट आली आहे. गौरव पाटकर डिपार्ट्स. तुझको बताएंगे गोरी रे, सुलुलुलु गाना गाए की. तुझको बताएंगे गोरी रे, सुलुलुलु गाना गाए की. हम इधर की होती तू किधर की होती, तुझको रे पूरा दुबई घुमाती. हम इधर की होती तू किधर की होती, तुझको रे पूरा. हॅलो हॅलो. एक बॉल आहे आणि हॅलो, एक बॉल मध्ये जर का चौकार आला तरी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. हॅलो हॅलो. ऑन साइडला ओ चेंडूला यावाला ब्रिजेशने अडवलं. 1 धाव धावून कंप्लीट केली गेली आणि असं असताना षटक क्रमांक 5 संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा 41-42 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जयू दुर्गेश 11 या संघासमोर टीम प्ले बॉयच्या वतीनं. 82,500 जणांनी या स्पर्धेला आतापर्यंत पाहिलंय. त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. इतकं मोठं प्रेम आपण या VPL ला दिलं हे आमचे प्रेक्षक. चला आता इनिंग ब्रेक झालीये, काहीतरी नवीन करूयात. आणि व्यासपीठावरती आमचे बर्थडे बॉय जयेश गोडांबे. बघा आता लाईट बंद होणार आहे. लाईट बंद झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायचे आहेत, मोबाईल लाईट ऑन करायची आहे. आपण काहीतरी मॅजिक करूयात. हां मॅजिक, काहीतरी वेगळी मॅजिक. जे व्लॉग करतात त्यांनी ते पिक्चर कॅप्चर करावं. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या लाईट्स ऑन करायचे आहेत लवकरात लवकर. तुमचा मोबाईल चांदण्यासारखा चमकला पाहिजे. चला लवकरात लवकर मोबाईल काढा, मोबाईल काढा. लाईट्स लगेच ऑफ होतील आणि त्यामुळे लवकरात लवकर आपण मोबाईल काढायचे आहेत. बघा तिकडे समोर कुणी मोबाईल आणलेच नाहीत का? संचित जाधव आजूबाजूला त्यांना सांगा सगळ्यांना. पर्टिक्युलर नावं घेऊन सांगायला लागतील का? चला लवकर. तुम्ही सगळे क्रिकेटच्या दर्दी प्रेमी आहात आणि तुम्ही सर्वांनी जे दिलेलं प्रेम आहे ते आमच्यासाठी खूप खूप लाभदायी राहिलंय आणि त्यामुळे तुम्हा सर्वांकडून ही अपेक्षा आहे की आपण या मोबाईल लाईट्स ऑन करायचे आहेत. बघा त्यानंतर ओ आता बघा, येस इट्स अ पॉवर ऑफ वसई विरार अंडरआर्म क्रिकेट. बघा किती सुंदर दृश्य या मैदानात दिसतंय. मयूर तयार आहेस का? आपण ते मॅजिक करूयात. मयूर तयार आहे?
बघा सगळ्यांनी ज्यांनी नाही ऑन केलं त्याला परत करा, त्यांनी परत करा. आमच्या स्टम्पची बघा LED सुद्धा पेटली आहे त्या स्टम्पची, ही आपोआप पेटायला लागली आहे, म्हणजे त्यांना सुद्धा ऐकायला येत आहे. येस मयूर, बघा ज्या वेळेला जी इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऐकायला येईल साऊंडद्वारे त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुम्ही हावभाव करायचे आहेत. ओके, तयार आहेत सगळे? पक्का? येस, थँक्यू. लेट्स प्ले डीजे. One hand in the air, everybody now. One hand in the air, one hand in the air, and we go from left to right. Watch this. Left, left, right, left, right, left, right, left, right. Come on guys, please fast. This is the power of the Wasavirar Box of the Cricket Association. You are in mix with DJ Ankit. Bola 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 Ganapati Bappa. Bola 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 Ganapati Bappa. Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki. Thank you so much. Grand salute to you all. खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. भारत का बच्चा शेख यांना विनंती करेल आपण यायचं आहे. मिनाज सर, अगर आप आइए तो आप भी आइएगा. मी विनंती करेल की आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बैठी. वेलकम मिनाज सर, आपलं हार्दिक स्वागत. सोपारा ऑनलाईन सोपारा स्पोर्ट्स. भारत का बच्चा राम बोले. थँक्यू. मॅचला चालू इंजर्ड पर्सन स्वप्नील बोने यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅच चालू झाली तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. मॅच चालू. स्वप्नील सर, इंजरी आली होती पण संघ फायनल मध्ये आहे. किती उत्सुकता आणि रिझल्ट काय असेल? भरत सर, मी मगाशी तुमच्या हातातून माईक घेणार होतो. सगळेजण 13 फिल्डरनी खेळले आहेत, पण आम्ही 14 फिल्डरनी खेळलो, कारण जयू आमच्या सोबत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही तुम्ही असोसिएशन सुरू केलेलं आहे आणि 8वं पर्व आहे, तर हे जे सुरुवात केलेली आहे सोनू आणि अब्दुल अंकल याची संकल्पना आहे, खूप छान आहे आणि खूप भारी वाटते खेळायला. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. प्ले बॉईज. करणकडे नंतर जाऊयात, पहिला मला प्ले बॉयचा माणूस शोधायचा. कोण भेटेल? प्ले बॉयज, हे सगळे प्ले बॉयज आहेत. संकेत बाहेर आहेस, संकेतचं ऐकायला आवडेल. संकेत, खूप चांगला खेळ तू सुद्धा केलास, VPL खेळण्याचा अनुभव आहे, पण या काय 41-42 धावा तुमचा संघ वाचू शकेल, काय वाटतंय? फायटिंग स्कोर आहे, आम्ही जिंकणार कन्फर्म जिंकणार. बघा यांनी सांगितलं आम्ही कन्फर्म जिंकणार, मग जयू दुर्गेशीलन काय वाटतंय? अरे प्ले बॉय जिंकणार की नाही? चला दोघांनाही शुभेच्छा. जाऊयात आता या ग्रँड फायनलच्या दुसऱ्या इनिंगकडे. ओहो, पॉवरफुल स्ट्रोक, कडक चौकार. थँक्यू. सूरज दाभाडे, गौरव पाटकर, मॅगी यांनी जर का डाई लगावून चौकार अडवला किंवा बॉल अडवला तर 500 रुपयाचं बक्षीस. हे
कोणाकडून मुजू श्रेयस गुरव नाटूभाई जिंदाबाद. और रिवर्स once again one more another boundary. आये रानी तुला मैं प्यार करसू अरे डार्लिंग आय लव यू तुला कानन झुमकाली देसू मुनी डार्लिंग. थँक्यू. श्रेयस पियुष बघतोय UCC. श्रेयसने पैसे लावले. चला चला 1 मिनिट मॅच थांबवतोय. बघा तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो. तुम्हाला फक्त विनंती आहे आजूबाजूला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आपले जे खेळाडू मित्र खेळतात त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. चला मागे व्हा थोडे. बघा मला सुद्धा यावं लागतं म्हणजे पाय दुखतात तरी सुद्धा. प्लीज पाय मागे घे मित्र. तुझ्यामुळे त्यांना लागलं तर बरं नाही वाटणार. 2 चौकार आल्यात आणि 2 चौकारानंतर धावफलक वेगाने वाढले. बघा परत सनीचेच पाय बाहेर आलेत. सनी क्या लग रहा है कौन जीतेगा? ब्लू ब्लू नहीं सनी को नाम भी पता है तो कलर बता के ऐसी जरूरत नहीं थे. एज अ क्रिकेटर आप बहुत खेले हो लेकिन हमारे वसई तालुके के बेस्ट प्लेयर हो. ओवरआर्म क्रिकेट हो या अंडर आर्म क्रिकेट आप भली भांति जानते हो. सो इस VPL को देख करके कैसा लगा पिछले 3 दिन का आपका एक्सपीरियंस? दिन से तो मैं नहीं हूँ, आज के दिन ही आया हूँ, लेकिन बहुत बड़ा प्लेटफॉर्म है अंडरआर्म के प्लेयर के लिए. बहुत बड़ा प्लेटफॉर्म है अंडरआर्म के प्लेयर के लिए. थैंक यू सो मच सनी. ओ डाउन द ग्राउंड फील्डिंग शानदार फील्डिंग एफर्ट. आय थिंक गौरव पाटकर आहे. पाणी द्या जरा. अजून चर्चा करूयात. ज्यांचे पाय बाहेर आलेत पाय आतमध्ये घ्या लवकर. अरे विचारून बोला बोला बोला. पाय जास्त बाहेर काढले तर सूट जरा तुझी. अरे मारून राहू दे राहू दे. अरे कलाक्रीडा जवळ आहे राहू दे. खेळायचं त्याला कलाक्रीडा. हो महिलांमध्ये कोण? मॅडम तुम्ही खेळ बघण्यासाठी आलात आणि हा खेळ बघत असताना तुम्हाला काय वाटतंय? मगाशी बॅटिंग आता बॅटिंग करता ते निघतील. ब्लू की पर्पल? दुर्गेश 11. ओ माय गॉड. तुम्ही बॅटिंग केलं ते जिंकणार. आधी बॅटिंग केलं ते जिंकणार. इथे 2 विरोधक आहेत. तुमच्या पैकी कोण? अर्नाळकर दिसताय ते सगळे. काही हरकत नाही आहे. जाऊयात. कोण आहे छोट्या उचात? ओ माय गॉड. कान उडव ना जरा. हलक्या हाताने खेळले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न हितेशने केला. 1 धाव आली आहे. पहिलं षटक चालू आहे. बेटा कौन जीतेगा, ये पर्पल वाले या वो ब्लू वाले? ब्लू वाले. क्यों ब्लू वाले? ये ब्लू वाले. आपको क्यों ऐसा लगा ब्लू वाले जीतेंगे? क्योंकि वो जीतने वाले. ओ माय गॉड. वो जीतने वाले. नाही तिचं सांगण्याचा अर्थ का ब्ल्यू वाले माहिती आहे का? तिने सुद्धा ब्ल्यू घातलंय. सिमिलर कलर है. आपको क्या लगता है कौन जीतेगा? ब्लू. अरे बाप रे, ये ऑरेंज हो के ब्ल्यू की बात कह रहे. काही हरकत नाही आहे. आमचे कबड्डी प्लेयर खो खो प्लेयर कोण आहेत का? मागाशी आमचे 2 नॅशनल प्लेयर इथं होते, दिसत नाही आहेत. आमचे PCC गँग इकडे आहे. PCC आई घे ना मागे मित्रा, त्याला पडला तर लागेल बिचारा. आशीष तू भी ऐसा करेगा यार पिछे. हॅलो हॅलो. दीपक ठाकूर आमचे मित्र आहेत या ठिकाणी. दीपक VPL माहित आहे कसा प्लॅटफॉर्म आहे, कसे खेळतात. दुर्गेश जयू दुर्गेश 11 की प्ले बॉयज सगळीकडे तुझे मित्र आहेत. दुर्गेश. ओ माय गॉड. अजून कोण आहे का कोणाला वाटतं प्ले बॉयज? निखिल कमी बोलतो, फक्त खेळायला येतो तो. अनिश. शैलेश करावडे आहेत. शैलेश दुर्गेश 11 आहे, प्ले बॉयज आहे. दुर्गेश 11चे जास्त समर्थक आहेत. शैलेश आपण सुद्धा VPL जवळून बघितलं आणि पहिल्या वर्षीच्या आयोजनामध्ये तुम्ही होतात. सो या वर्षीची VPL आणि या 7 वर्षानंतरचं ही VPL बघून कसं वाटतंय? चांगला सगळं. हॅलो.
पहिलं जे केलं त्यामुळे अजून केलं अजून. थँक्यू सो मच. आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल जोगितने मान फिरवली आहे. आपण पुढे जाऊयात. अजून कोण भेटतोय का बघूयात. नशीब तुम्ही प्रे करा की माईकची रेंज इथपर्यंत नाही आहे ना. ओ अभिषेक सिंग. येस सर. लल्ला, गेली कित्येक वर्ष आपण जवळून वसई बॉक्स अंडर क्रिकेट बघितलंय. या वर्षीची VPL आणि या फायनल बद्दल कसं प्रकट व्हाल? सर मी एवढंच बोलेन, जे VPL सोनू, अब्दुल अंकल आणि शैलेश जे यांनी चालू केलं ते कलीचं स्वरूप होतं आणि आता ते फुल झालं आहे. पण VPL विदाऊट मिस्टर VPL, मी एवढंच सांगेन, इज अ स्टार विदाऊट मून. येस, जोरदार टाळ्या. बरं. आणि सर मला एक सजेशन असेल VPL जे असोसिएशन मेंबर्स आहेत का हा 8वा पर्व आहे. जर जेव्हा 9वा पर्व असेल ना, जिकडे जयूचं बॅनर असेल तिकडे एक एम्प्टी चेअर असलं पाहिजे त्याच्यासाठी, असं का मिस्टर VPL. एक माझा सजेशन आहे. असोसिएशन मेंबर्स पॉइंट. येस, पॉइंट टू बी नोटेड. थँक्यू. थँक्यू सो मच. ते सांगायचं. हॅलो. आता मी सर जयू समर्थक आहे तर मी ऑब्विसली दुर्गेश 11, जयू दुर्गेश 11. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. अरुण, आपण काय बोलणार? चला, आणि आपण पुढे जाऊयात. चर्चा सगळ्यांशी करणार आहोत आणि आज योग आलाय. नदीम, कुछ कहना चाहोगे? नदीम, VPL को किस तरह से देखते हो? मैं तो खेल नहीं पा रहा हूँ काफ़ी सालों से, यस जॉब की वजह से, लेकिन ये बहुत ही बड़ा प्लेटफॉर्म है विरार वसई के प्लेयर्स के लिए. जिसको भी मौका मिले खेलना चाहिए. थैंक यू. और कौन जीतेगा? यहाँ पे कौन जीतेगा पता नहीं, क्रिकेट जरूर जीतेगा. थैंक यू सो मच नदीम. आई होप आपको काम से टाइम मिलेगा और अगली बार खेलने के लिए आओगे. अजून कोण ज्याने पाय बाहेर काढलेत, गुडघे बाहेर काढलेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. जयेश बनसोडेचा फॅन आहे. येस येस, जयेश साठी आयोजन. हॅलो. आयोजन तर एक नंबर आहे, पण आज मी तर खुश आहे ते सिद्धांत वारंगचा फॉर्म बघून. कारण की म्हणजे आज त्याचा वाढदिवस होता, त्याने 50 पण मारले, पण त्याच्या अगोदर लास्टचा सीझन त्याचा थोडा बॅड गेलेला. पण त्याचा जो फॉर्म आज बघितला तो आता कंटिन्यू राहू दे पूर्ण सीझन. कट्टर समर्थक आहे भाई सिद्धांत वारंगचे. संपला विषय काय. ओह, बघा, हे जे ऑब्झर्वेशन आहे ना ते खूप चांगलं आहे. आणि हे ऑब्झर्वेशन का चांगलं आहे माहिती आहे का? सिद्धांत वारंगला काही वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं असेल ना, सगेमारी क्रिकेट, सिक्सर मारी क्रिकेट, एक ओव्हरची मॅच, हॉट फेवरेट होता वसई तालुक्यात. आणि आम्ही तर शाळेपासून बघतोय त्याला. आणि त्याचा कोच आहे, यंग मराठा गोविंदा पथकाचा कोच आहे. हो. त्यामुळे आमची सगळी टीम इकडे आहे त्याच्यासाठी होती. पण झाला तो गेम व्यवस्थित झाला. धन्यवाद. आणि खूप दिवसानंतर तो फॉर्म मध्ये आलाय, त्यामुळे त्याच्या फॅनने असं वक्तव्य केलंय. थँक्यू सो मच. आता सिद्धांत वारंग नाही पण जयू आहे. कोण जिंकणार? आता जिंकणार तर राठा जिंकेल. आता राठा. हो, राठा बाहेर पण गेलाय. थँक्यू सो मच. निलेश सिंग. निलेश खेल चुका है. बाबू कोणत्या जयेशचा? बनसोडे. फोटो घेतला नाही? ओ, अजून एक बाउंड्री. चौकार आला. डीजे भाई, मयूर भाई. भाई ये दोस्त के दिल ने क्या कहा ये भी हम सुनेंगे. जयेशचा फॅन. काय सांगशील जयेश बद्दल? जयेश दादा मला छान वाटतो. त्याचा खेळ छान वाटतो की तो दिसायला छान वाटतो? तो पण छान वाटतो, त्याचा गेम पण छान. ओके, सेल्फी घे. नाही नकोय सेल्फी त्याची. थँक्यू. कोण जिंकणार आता याच्यामध्ये? पर्पल. हो माय गॉड, अजूनपर्यंत अशा जिवंत आहेत. अरे वाकून बघताय, मागे वा थोडे. ओमकार थोडा मागे वा, पाय बाहेर आहेत प्लीज. भेटली एक सावी भेटली आहे कोणाची तरी. थांब. शिकाच्या लगातार 3 चौकारला
सौरभ परबकडून 500 रुपयाचं बक्षीस. चला चला, तुला कुणाला? ओ जतीन तांडेल दर्शकांच्या भूमिकेमध्ये. जतीन अर्नाळकर दारवी आणि दुसऱ्या बाजूला फुलपाडाकर आहेत. काय सांगते? नक्कीच विरार पश्चिम येथील संघ अर्नाळा नवापूर हे आमच्यासाठी खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि मिस्टर VPL जयसाठी जी टुर्नामेंट आज लाखो प्रेक्षक त्याच्यासाठी बघण्यासाठी आले आहेत. आणि ही VPL स्पर्धा जी आहे ही त्याच्यासाठी जायला पाहिजे, हे प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा आहे. आणि आमची सुद्धा अर्नाळा नवापूर प्रत्येक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे. थँक्यू सर. जतीन, मला विचारायला आवडेल, या स्पर्धेनं गाठलेला हा उत्साह आणि त्यानंतर प्रेक्षकांची एवढी गर्दी, असोसिएशनचं कार्य आणि ग्रँड फिनाले चालू आहे, या VPLच्या यशाबद्दल काय सांगशील? खरोखरच सांगू इच्छितो की हा VPL स्पर्धा प्रत्येक प्लेयरसाठी प्लॅटफॉर्म आहे. ह्या स्पर्धेतून प्रत्येक प्लेयरची कुवत सांगायची इच्छा की प्रत्येक प्लेयर दिसून येतो की कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठला प्लेयर जातो, हेच ह्या टुर्नामेंटची उच्चांक दिसून येतो. आणि खरोखर असोसिएशन पूर्ण जे मेंबर्स आहेत ते मेहनत करत आहेत. थँक्यू सर. अल्पेश कळंबे यांच्याकडून दुर्गेश 11ला 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. अक्षय पळाला. निखिल पाटील याच्याशी आपण चर्चा करणार. धावपल का धावा 28 आहेत. 2.4 चेंडूचा खेळ झाला. दहशत बघ, रंजन दादा मारेल एवढा घाबरतो. रंजन दादा खेळ आहे, खेळात हार जीत होते, असं टेन्शन नाही घ्यायचं. ऍज अ प्लेयर VPL ला किती एन्जॉय केलं? खूप एन्जॉय केलं, कारण की दरवर्षी VPL ची वाट बघत असते. पर्पल आणि ब्ल्यू दुर्गेश की प्ले बॉयज? ऑफकोर्स दुर्गेश. का? आमच्या इकडचं आहे. ओ काय उत्तर आहे. थँक्यू सो मच निखिल. मंथन रेसॉर्ट जतीन तांडेल यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जय दुर्गेश 11ला. 29 पवन 30 पवन आफ्टर दॅन 3 ओव्हर. एका विकेटच्या पतनानंतर विकास दत्कर 11 वरती घेतोय, गणेश 6 वरती घेतोय. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. येस ओमकार पाटील आमचे खंदे समर्थक. ओमकार, VPL ला बघून कसं वाटतं? खूप छान वाटते. ही स्पर्धा ओव्हरऑल बघत असताना इतका सारा क्राऊड, फायनल चालू आहे, कोणत्या संघाला सपोर्ट करतोय? नक्कीच ईस्टवाल्यांना फुल पळ आहे. ओह क्या बात आहे. तिकडे बोलला वेस्ट म्हणून इकडे ईस्ट. थँक्यू सो मच ओमकार. जय दुर्गेश 11 संघ जर जिंकला तर अभि अष्टविनायक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. हॅडली ओटेकर. हो चला, कोण जिंकणार? स्क्रीनवर कलर कोणता दिसतो तो जिंकणार. अच्छा असं आहे, रेड कलर आहे. अच्छा असं आहे, इकडे पण आहे का? एनिवे इथे या VPL ला एक लास्ट प्रश्न, त्यानंतर आम्ही तिकडे येतो. एक लास्ट, ही VPL जे तुम्ही जी बघताय, कसं वाटलं इथलं आयोजन 3 दिवसामध्ये? खूप छान आहे, कारण मी फर्स्ट टाइम इथे आलो आहे. कारण मला पण माहिती आहे, मला विकास बोलला का तू इकडे बघायला आहे, खूप छान आहे. आणि मी दुर्गेश 11चा खूप फॅन आहे. थँक्यू बाय. थँक्यू. आणि इथेच ही बाईट संपते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चलो 2 ओव्हर शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये 12 धावांची गरज आहे. आतापर्यंत मॅच या ठिकाणी एकतर्फा चालली होती, प्रेक्षक सुद्धा एकतर्फा चालले होते, परंतु 12 चेंडू दर्शवतील ही मॅच कुठे जाणार आहे ते. 12 मध्ये 12ची गरज आहे. सलामीर फलंदाज खेळपट्टीवरती आहे, वन डाऊनचा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. विकासच्या बॅटीतून 2 चौके आल्यात आणि स्ट्राईक रोटेट गण्या सुद्धा करतोय. आणि ओहो, यावेळीला काय घडलंय? चेंडू स्पिन झाला, परंतु असा झाला की कीपरला सुद्धा कळलेलं नाहीये. चेंडू गेलाय मागे,
4 धावांसाठी चौकार. कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली. आता मात्र सर्व जमाना यांच्या बाजूने खुदी को कर बुलंद इतना कि हर तरकीब से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. चला बोनसचा चौका मिळालेला आहे म्हणजेच विजय आतापर्यंत 70% जय दुर्गेश 11 कडे झुकलेला आहे. पुन्हा एकदा त्या वाद्यामुळे आपल्याला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा सांगतो खुदी को कर बुलंद इतना कि हर तरकीब से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. खोलवर टप्प्यात चेंडू सरळ बॅटीने खेळ आडवा खेळत होता या साईडला फ्लिक करत होता परंतु सरळ बॅटीने लागलाय. चला आरोह झालेला बाद त्याच्यानंतर आलेला आहे अभिनय. अभिनयाची सुद्धा खेळी जबरदस्त या VPLच्या टुर्नामेंट मध्ये पाहिलेली आहे. एक मॅच मध्ये जबरदस्त खेळी 12 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी केली होती आणि आता मात्र ज्यावेळेस 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 8. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा डायलॉग आठवतोय पुन्हा एकदा आठवतोय आधीच कर्जबाजारी त्याच उसना शेजारी. बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये वाईड पडतो एक्स्ट्रा चेंडू येतोय. आदरणीय विवेकजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम विवेकदादा, आपलं हार्दिक स्वागत. अभिनवने जर का एक बाउंड्री लगावली तर हितेश गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. चला आता किती धावांची गरज आहे. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर 6 धावांची गरज आहे. हलक्या रीतीने फ्लिक केलेला आहे चेंडूला. मॅगी चेंडूवरती येतोय अडवण्यासाठी आणि उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलंय. मात्र चेंडू जास्त आहे धावा कमी आहे तर जास्त जोखीम पत्करायची नाही. जसं जसं हलक्या हलक्या त्याने एक एक रन घेऊन ही जी धावसंख्या पार करायची ती पार करूया या अनुषंगाने दोन्ही बॅट्समन एकेरी धावसंख्येवरती भर देतोय. ओम श्री 879 मित्रमंडळ 200 रुपये प्रत्येक बाउंड्रीसाठी होती. आतापर्यंत 10 चौकार झालेले आहेत. सदतीस धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू वेगाने निघून गेलाय. विजय सावंत विकेटच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पडलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावा करायच्या त्या 5. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 धावा दूर आपल्या विजयाच्या जय दुर्गेश 11 संघ. 1 डाऊन 2nd डाऊनचे फलंदाज खेळपट्टीवरती आहे. 2 विकेट बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. सलामीर बॅटर बॅक गेलेले आहेत परंतु हे 1 डाऊन 2nd डाऊनची जोडी या धावा पार करण्यासाठी खेळपट्टीमध्ये उभी आहे. एक रन काढलाय
आणि हे षटक सुद्धा या ठिकाणी संपलंय. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 37 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज. 6 बॉल 4 धावांची गरज. एक टुर्नामेंट VPL ची होती. 6 बॉल 4 एक वेळ जयेश बनसोडे डिफेंड केलंय. आणि हालमध्येच एक 6 मारीची टुर्नामेंट होती आगाशीमध्ये आमच्या. त्यावेळेस सुद्धा 6 बॉल 4 डिफेंड केलंय जयूनी. ती आठवण करून देतोय. परंतु या ठिकाणी काय घडते. पंच दिलीप शर्मा प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस फन गॅलेक्सी शानूबाई यांच्याकडून लगवण्यात आलेले आहेत. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉल वरती 1 रन चोरण्याच्या नादामध्ये अभिनय झालाय बाद. आणि अक्षय आलाय त्याची जागा भरून काढण्यासाठी. नॉन स्ट्राईक वरती दिसेल आपल्याला तो. विकासनी या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला होता व्हाईट चेंडूवरती. चौकारासाठीचं बक्षीस जे प्रत्येक चौकाराला 200 रुपये आहेत. ओम श्री 879 मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात येणार आहेत. त्याची काउंटिंग चालू आहे. जयेश समोर विकास. 6-3ची गरज आहे. 6-3ची गरज असताना विकास स्ट्राईक एंडवरती आहे. तर नक्कीच दुर्गेश लेवनच्या मनामध्ये तर धास्ती नाही आहे. परंतु प्ले बॉयच्या संघामध्ये धाकधुकी आहे. कारण अजून 5 टाकायचे आहेत. 2 थांबवायचे आहेत. भरपूर कठीण आहे पण अशक्य नाहीये. होऊ शकते पण त्याच्या पद्धतीने चेंडू पडणं गरजेचं आहे. विकेट हासिल करणं गरजेचं आहे आणि या दोघांना थांबवणं गरजेचं आहे. अक्षय पहिला चेंडूचा सामना करणार आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर या मॅच मध्ये थर्ड डाऊनच्या रूपामध्ये फलंदाजी मार्क वरती आला होता. ज्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे त्यावेळीस 5-2 जयेश बनसोडे समोर भरपूर मोठं चॅलेंज आहे. पॅडल स्वीप आणि चेंडू हवेत. 1 बाउंस चेंडू ललकारी बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. 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 हे भला भला त्यांच्या उडत दुखला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे भला भला त्यांच्या उडत दुखला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे लय भारी सगळ्यात लय भारी. लय भारी सगळ्यात लय भारी. हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. 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 रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. 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 हे लोण्याचा गुला तुला खायला देते. लोण्याचा गुला तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. 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 हे रंगा देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. कुंकू जोडव काळ मनी मायाळू ग माझा धनी. तो सादर हाय गजीवाला गजीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या. थँक्यू डीजे.